निधी वाटपावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेत्याला टोला लगावला होता। त्याबाबत आज विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आव्हाड यांचा चांगला समाचार घेतला। आव्हाड भांबावले आहेत, ते पागल झाले आहेत, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी श्रीखंड पुरी खाल्ली असा आरोप विकास निधी वाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता। त्यावर वडेट्टीवार उसळले, ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव दिले त्यांना थोडाफार निधी मिळाला। पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राजेश टोपे यांना निधी मिळाला, मग स्वपक्ष नेत्यावर ते आरोप का करीत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला। विरोधी पक्षाला एकट्यालाच नाही मिळालं, नाही तो काय बोलतो त्याला त्याचा भांबवला येतो, त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही, पागलसारखा झाला तो। काय बोलावं, आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही। विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोलेला पैसे मिळाले, बाळासाहेबांना मिळाले, थोडे थोडे पैसे मिळाले, आम्हाला 26-27 कोटी रुपये, ठीक आहे, जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले, तसंही जयंत पाटलाला मिळाले, त्याच्याकडे का नाही बोलला तो? जयंत पाटलांना मिळाले, राजेश टोपेला पैसे मिळाले, आपल्या पक्षाच्या माणसावर करायला पाहिजे ना आरोप, आमच्यावर का करतो? आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे नाही मागितलेत, ठीक आहे, आम्ही प्रस्ताव पाठवला, बाकीच्या पण प्रस्ताव पाठवला, तसं आम्ही प्रस्ताव पाठवला, त्यांना म्हटलं विरोधी पक्षाला काही दिलं पाहिजे, नेत्यांना दिलं पाहिजे, दिलेत। पहिले सुद्धा असंच होत होतं, काही नेत्यांना भेटायचे, पण आम्ही मात्र थोडे दिलदार होतो, आम्ही त्यांना सगळ्यांना आम्ही 5 कोटी घेतले तर त्यांना 2 कोटी द्यायचे। त्याने आता म्हणजे त्यांनी जर विरोधकांना आमदार निधी आपला विरोधक आमदार आहे म्हणून द्यायचंच नाही आणि समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या, हा ढोंग पण आहे त्यांचा। त्याच्या डोक्यात काय घुसलंय ते सीएम आहे आणि त्या मतदारसंघाला लागून त्यांचा मतदारसंघ आहे जिंतूरचा, तर त्यांचं ते काय आपसात आहेत, त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो, तिकडे काढावं त्या शिंदेवर।